नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे तर आनंदाची बातमी कर्मचारी व पेन्शनधारकांना एप्रिल मध्ये पगार व पेन्शन थकबाकीसह मिळणार पगार या तारखेला। तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी जानेवारी-मार्च 2026 चा पगार व महागाई भत्ता या संदर्भात सोबत थकबाकीसह मिळणार शासन निर्णय निर्गमित। चला तर करूया आजच्या आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला पाहूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। मार्च वेतन, निवृत्ती वेतन, सहाय्यक अनुदाने इत्यादी करिता अनुदान वितरण करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक 20/3/2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सन 2025-26 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभाग याकरिता अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभाग मार्फत भीम प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे। यानुसार सर्वसाधारण शिक्षण, प्राथमिक शिक्षण, अशासकीय प्राथमिक शाळांना सहाय्यक, परिभाषित अंशदान निवृत्ती योजना, राष्ट्रीय निवृत्ती योजना अंतर्गत एनपीएस केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरणाकडून अशासकीय प्राथमिक शाळांना दिल्या जाणाऱ्या सेवेकरता सेवा शुल्क, तसेच माध्यमिक शिक्षण, अशासकीय माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक, परिभाषित अंशदान निवृत्ती योजना, क्रीडा व युवक कल्याण, विद्यार्थीतर युवकांसाठी युवक कल्याण कार्यक्रम, युवा वसतिगृह स्थापन करणे याकरिता शासन स्तरावरून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। आणि या संदर्भातील शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी आपण क्लिक हिअर येथे या दिसणाऱ्या बातमीचे स्पष्टीकरण करू शकता। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।